साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. मराठी गझल मुशायऱ्यास रसिकांचा भरभरून प्रतिसाद. स्वर्गीय नरेंद्र लांजेवार स्मृतिप्रित्यर्थ बुलढाण्यात पार पडला गझल रंग कार्यक्रम. स्मृतिशेष नरेंद्र लांजेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त सहर ए गझल अकादमी, प्रगती सार्वजनिक वाचनालय तसेच स्वर्गीय नरेंद्र लांजेवार मित्र परिवाराच्या वतीने बुलढाणा येथील गोवर्धन सभागृहात सुरेश भट गझल मंच प्रस्तुत गझल रंग हा कार्यक्रम पार पडला. या मुशायऱ्यात गोपाल मापारी यांनी आपली गझल सादर करताना सामाजिक वास्तविकतेचे भान मांडत रसिकांची दाद मिळवली. तर ठाणे येथून आलेले युवा गझलकार अपूर्व राजपूत यांनी सुद्धा दमदार गझल सादर करीत गझल विषयीचे आपले प्रेम व्यक्त केले. मराठवाड्यातून आलेले राज रणधीर यांनी सामाजिक राजकीय परिस्थितीमधील विषमता व सद्यस्थिती यावर विचार करायला भाग पाडणाऱ्या गझल सादर केल्या. दर्यापूर येथील प्रियंका गिरी, सांगली येथील आत्माराम जाधव, पुणे येथील कीर्ती वैराळकर, अश्विन मोरे व बुलढाण्यातील सुप्रसिद्ध गझलकार विजयालक्ष्मी वानखेडे व डॉक्टर गणेश गायकवाड यांनी हिंदी व मराठी गझल सादर करीत रसिक प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर हे होते, तर प्रज्ञा लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे भारदार आणि नेटके असे सूत्रसंचालन सुरेश कुमार वैराळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक विनोद देशमुख यांनी केले. और दुबई के मुशायरे के असर से बाहर नहीं आया और अन्ना यकीन मानिए मुझे ऐसा लग रहा कि मैं वही मुशायरा पढ़ रहा हूँ अभी. इतना सुंदर माहौल और अन्ना ये सब मेरे दोस्त की, नरेंद्र की, ये उनकी कारगुजारी है, उनके ये चाहने वाले हैं. यकीन मानिए मैं अगर गजल सुनने के लिए बुलाऊं 10 लोग भी मुश्किल से जमा हो जाएंगे मेरे ओपीडी में. ऐसा अनुभव किया है मैंने. ये मेरे दोस्त को मैं अभिवादन. रस्त्यावरची फुले पाहुणी मला हकीकत कळली होती आणि तिला जगाच्या भरवस्तीतून रोजच जावे लागत होते. तिला जगाच्या भरवस्तीतून रोजच जावे लागत होते. म्हणून विधवा असून सुद्धा तिच्या कपाळी टिकली होती. काहीच नाही. झाडे, वेली, हिरवळ, डोंगर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा. थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा. शाल, पांघरून, स्वेटर, चादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. वीट पायी कंबरेवर हात आहे, वीट पायी कंबरेवर हात आहे, देव कोणाच्या बरे शोधात आहे. वीट पायी कंबरेवर हात आहे, देव कोणाच्या बरे शोधात आहे. आणि ऐकणाऱ्याला नदी सांगून बघते, ऐकणाऱ्याला नदी सांगून बघते, दोन काठांची कथा पाण्यात आहे.